मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराबाईंबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली। महावीर जयंतीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराबाई या जैन समुदायाच्या होत्या असा दावा केला। या प्रकरणावर आता आचार्य नयन पद्मसागर आपली भूमिका मागे घेतात की वाद अधिक चिघळतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराबाई जैन होत्या हा दावा केल्यावर खळबळ उडाली। राजकीय वर्तुळात त्यांच्यावर टीका होत असताना जैन मुनी निलेशचंद्र यांनीही असहमती दर्शवली। पद्मसागर यांनी छत्रपतींचा इतिहास वाचायला हवा असा सल्ला त्यांनी दिला। हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता, ये वीरों का इतिहास होता है। मराठी आणि मराठीचा वाद याच मुलीने काढलेला आहे। त्यांचा पुरा सपोर्ट त्यांना मंगल प्रभात लोढा करत आहेत आणि अशी विधान जे करत असेल हे चुकीचं विधान आहे की नय पद्मसागरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला हो, त्यांची आई कोण होती, त्यांची माय कोण होती, त्यांचे बाप कोण होते। पण हा छत्रपती शिवाजी महाराज हे सिसोदिया परिवारचे आम्हाला एवढं माहित आहे की ते महाराणा प्रतापचे तिथे वंशज आहे, पण त्यांचे जेवढे पुरी खानदान असेल, त्यांची आई, त्यांची जे बहिणी असेल, जे त्यांच्या आत्या, सर्व हे आपल्या महाराष्ट्राचेच होते। बरोबर, सिंदखेड राजा हा जिजाबाईचा तिथे जन्म झालेला आहे आणि सर्व यांची जेवढी भी फॅमिली होती हे महाराष्ट्रीयन होते। याला जबाब मराठी लोकांनी यांना ह्या महाराजांना द्यायला पाहिजे। जैन समाजाला याच्यामध्ये तुम्ही टाकू नका। जैन समाजाला ह्या नयन पद्मसागरशी काही संबंध नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.